भाई काय मॅनेजमेंट आहे यांचं. तलावात आहे की नाही सगळीकडं हाडं दिसायला लागली. इथं बहुतेक अस्थि विसर्जनचा हे विषय आहे सगळा. हे तर नवीनच वेगळा विषय पहिल्यांदाच असला काय तर बघितलं आणि ते पण मंदिरात आहे. आणि तुम्हाला हिंदी पण येत नाही. भारतातच राहतात राव. काल रात्री एकदम कडक झोप झालेली आहे आणि राईडमुळे जे कोले फ्लॅट झाले होते ते आता व्यवस्थित आपले शेपमध्ये आलेले आहेत. सकाळी लवकर उठून इकडं बीचवर आलेलो आहे पाण्यात खेळण्यासाठी. थोडंफार इथं पाण्यात खेळणार आणि आवरून महाबळेश्वर टेम्पल जे इथं गोकर्णमध्ये आहे आम्ही तिकडे जाणार आहे. गोव्याची वसुली बाई वाटत नाही ती बसलेली असतात बघ खुर्चीवर तसं वाटायला लागले. काय म्हणला काय कुठला व्लॉग आहे यो काय आहे फॅमिली फ्रेंडली व्लॉग आहे. आम्ही की नाही वाया गोवा यायचं एकच कारण होतं कोस्टल रोड. तर त्या कोस्टल रोडचं फक्त आम्हाला एवढंच दिसलं. कोस्टल पूर्ण दिसलंच नाही. मग ते कसं होतं कसं काय तुमचं अनुभव शेअर करा जरा. तो रोडच होता फक्त चांगल्या शब्दात चांगल्या शब्दात रोड होता आणि रोडच्या बाजूला तिने डिवायडर आहे. जसं एवढ्या हाईटला ठेवलाय की गाडीतनं असं काही फोटो तरी काढायचा म्हटला पॉसिबल. जसं शुभमने एक्सप्लेन केलेलं की आपण बीच साईडला आणि आपण असं त्याच्या साईडनं रोड असणार आणि तिथनं आपण जाणार. मग मी पण तसंच इमॅजिन करून प्रत्येक वेळी सारखं याही पण काढलो हा तसंच होणार आहे आपल्यावर. आणि आलो मला साईडला बीच दिसतच नव्हता म्हणजे पुढं आहे. आता सध्या ते रिसॉर्टवर आले आता दिसायला हाय बीच आहे. नाही खोटं बोलायला लागले. कोस्टल रोड होता म्हणजे एवढं जवळून मग गेलो की नाही की रस्त्याच्या बाजूला आहे बीच आणि मी असं पाय बुडवला ब्रेकवरनं काढून लिटरली. म्हणजे कडक कोस्टल रोड आहे. या तुम्ही ज्यांना कोल्हापूर काय गोकर्ण कोल्हापूर गोकर्ण करायचं असेल की नाही वाया गोवाच्या एकदम म्हणजे समुद्रातनच पाय इथं घालताय तुम्ही गाडी मस्त. नाही मला शुभ्याने एवढं भारी एक्सपिरियन्स. मी ऍक्च्युली ट्रिप कॅन्सल करत होतो. बजेटच्या बाहेर जात होतो. मला शुभ्या काय म्हणला पण ज्या साईडनं जाणार आहे की नाही म्हणला पूर्ण असं साईडनं बीच आहे. मी इमॅजिन अरे वारे बीच सारखं असं दळणवळण इथं आल्यावर मोठं डिवायडर लावले तिथं मॅप बी पड ना. त्यानं मॅप मध्ये बघा म्हणला. मॅप मध्ये बाजूनच दिसत होतो आपण. माझा मॅप पूर्ण वेळ चालू होता का नाही मॅपच्या बाजूला आपल्याला पूर्ण समुद्रच होता. चुकलं काय माहिती आपण मॅप झूम करायला पाहिजे होतं. आपल्याला मॅप झूम केला असता तुला समुद्र दिसला असता. असला घाण बॉम्ब टाकलाय नाही भावानं. वाला माझ्या साईडला चालू आहे डायरेक्ट नाकातले केस काय सध्या माझ्या. भाई दिसायला कसा बसलाय आणि कसलं बॉम्ब टाकालाय. मला वाटलं चेअर पाटली माहिती आहे. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आणि काल ऑलमोस्ट 400 किलोमीटर रनिंग झाली. त्यामुळं चेन स्प्रे मारणं लय गरजेचं आहे. तोंडावर मारू बदलूयात चेन स्प्रे. लोंबाले बोट कॅमेऱ्यात नाही दिसत. कालच्या स्टेला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे. चांगली होती फॅसिलिटी. त्याचे मामा होते ते सगळं आणून देत होते जे मागेल तसं. फक्त कम्युनिकेशन गॅप तेवढा लय जोरात होता इथं आणि तो कर्नाटकमध्ये आल्यावर येणारच. कारण यांना इंग्लिश पण नाहीत हिंदी पण नाहीत ओनली कन्नडा. तो एकच प्रॉब्लेम होता. बाकी सगळं चिलच. आता आपण चाललो आहे सगळ्यात पहिल्यांदा महाबळेश्वर मंदिरला. ते इथून काहीतरी 20 किलोमीटर आहे. एकतर ट्रॅफिक आणि त्यात एकदम भयानक ऊन आहे. फुल गरमी चालू आहे आणि ह्या रोडला मॅनेजमेंटच नाही आहे मंदिरला जायला. लोक कसं पण घुसा लागलेत. पाठीमागं पोलीसवाले निवांत गप्पा मारत मोबाईलवर काय ना काहीतरी करत बसलेत. खरं इथं मॅनेजमेंटच नाही आहे आणि ट्रॅफिक लय मोठा आहे. आणि कदाचित आमचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो आहे महाबळेश्वर मंदिरचा. कारण 4 तास लाईनमध्ये थांबावं लागते त्या मंदिरात. तर कुठे 4 तासांनी दर्शन भेटते. भाई काय मॅनेजमेंट आहे यांचं. नुसतं जाईल त्या रोडला होगरी करून नुसतं हकलतात इकडं तिकडं. कसतरी रस्ते काढत आता आम्ही आलो आहे गोकर्णच्या या मेन बीचला. हे आहे गोकर्णचं मेन बीच आणि आता आम्ही कारसाठी आमच्या पार्किंग शोधायला लागलो आहे.
तिथं अस्थि विसर्जन होते. हे बघ ते हे बघ तिथं हे आहेत सगळे. म्हणजे असं काय त्या तलावात आहे की नाही सगळीकडं हाडं दिसायला लागली. हे इथं बहुतेक अस्थि विसर्जनचा हे विषय आहे सगळा. इथून आत गेल्यानंतर आहे ना एक कुंडसारखा आहे पाण्याचा आणि त्यात लोकांची अस्थि आणि हाडं आहेत. तर त्याचा विषय कसा आहे माहिती आहे काय की ताम्रगंगा नावाची एक नदी होती आधी जी गोकर्णमध्ये असायची आणि ती हळूहळू गायब झाली आणि त्याचंच थोडंसं उरलेलं पाणी त्यांनी इथं कुंड बनवून ठेवलेलं आहे ज्यात अस्थि विसर्जन ते होतं आहे. त्यामुळे ते हाडं ते नाहीत. काहीतर नवीनच वेगळा विषय पहिल्यांदाच असला काय तर बघितलं आणि ते पण मंदिरात आहे. आजचा जो प्लॅन होता त्या हिशोबानं तर काहीच झालेलं नाही. कारण जे मंदिर होतं महाबळेश्वर मंदिर त्याला एवढी गर्दी आहे की नाही की कमीत कमी 4-5 तास वेटिंग आहे त्याला आणि एकदम भयंकर गर्दी आणि चेंगराचेंगरे आहे तिथं. त्यामुळं आम्ही असं विचार केला की बाबा मुखदर्शन खरं त्या मंदिराला मुखदर्शन पण नाही. मग आम्ही कळस दर्शन केलं लांबून. कळस दर्शन केलं तिथलं एक मंदिर बघितलं. गोकर्णचं बीच जो मेन बीच आहे ते पण बघायचं ठरलेलं. खरं ऊन एवढं आहे दुपारच्या आता 2-2:15 वाजलेत की ते थांबूच देत नाही ऊन एका ठिकाणी. त्यामुळे आम्ही आता सगळ्यात भारी असा विचार केला की सगळं राहू दे गपचूप जाऊन जेवायचं आणि जो आमचा सेकंड स्टे आहे तिकडे जायचं डायरेक्ट पन्हाळा. चायला काय सांगतात ते बी समजत नाही. अच्छा वन वे एवढंच ऐकू आलं मला. वन वे आहे. एकतर यांचे रस्ते असे गल्ली बोळासारखे आहेत आणि त्यात पण आहे नाही हे असली खोय टिंबची लोक आहे नाही रस्त्यावर गाड्या लावून जातात. आता हे 2 वे रस्ता आहे त्यात एक साईडला यांनी गाड्या लावल्यात. हे बघा हे महाराष्ट्राच्या गाड्या. भाई कशाला काय गरज आहे. खाली एवढं मोठं मस्त पार्किंग केलेलं आहे त्यांनी. सेफ पण राहते गाडी आणि किती 10 रुपये पार्किंग आहे. सॉरी माझ्या गाडीचं 10 आहे 50 रुपये पार्किंग आहे. त्या आईला इथं येऊन कोणतरी ठोकून जाणार त्याच्यापेक्षा तिकडे लावलेली बरे आहे आणि ट्रॅफिक पण होणार नाही ना. आता या गाड्या काढल्या तर किती व्यवस्थित जाता येईल. फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलेलं आहे जिथं कमी वेटिंग आहे आणि जीव शकतो. हे जे विकेंड आलेत ना क्रिसमस थर्सडेला फ्रायडेला सिक लीव सॅटर्डे संडे ह्याच्यामुळे लय बेकार गर्दी आहे. चांगलं तर दिसत आहे हॉटेल. बघूया कसं जेवण भेट. या हॉटेलमध्ये आलोय आम्ही जेवायला आणि भाई त्या लोकांना हिंदीच येत नाही. आता मी तिथं ते जे रिसेप्शनिस्ट होतो त्यांना विचारायला गेलो की बफे आहे का. तर ती रिसेप्शनिस्ट काय म्हणते माहिती आहे काय. तिला म्हटलं मॅम यहाँ पे बफे आहे का. मराठीत पण नाही बोललो हिंदीत बोललो. तर म्हणते बफे 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 एवढंच म्हणा लागली आणि नंतर दोघं आहे कोणत्या एकमेकांकडेच बघत बसलोय की मला वाटलं ती काहीतरी सांगेल तिला वाटलं मी काहीतरी विचारेल. मग मी म्हटलं की मॅम बफे सिस्टम आहे. बफे 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 अरे बफेच्या पुढं काय आणि तुम्हाला हिंदी पण येत नाही. भारतातच राहतात राव. अवघड आहे. वेटिंगला थांबलोय आता इथं. बघूया आता बफे बफे बफे. करेक्ट 1 तास वाट बघितल्यानंतर आता आमचं जेवण आलंय आणि हे लोक मागचे 20 मिनिटं झालं फक्त रोटीसाठी थांबले. झाले म्हणून नको तुझी रोटी होते मग सांगतो फक्त. श्रेया कसं आहे जेवण.
उगाच सांगू नको व्हिडिओ मध्ये का नाही हे अक्षा खा बघा तुझी रिॲक्शन खरी खरी कसा आहे क्वालिटी ना जेवण तर क्वालिटी होतं खरं त्यांचं टाईम एवढा लागत होता जेवण द्यायला एक रोटी मागवली की अर्धा तास लिटरली आम्ही इथं काहीतरी 2-2:15 ला आलो होतो आणि आता करेक्ट 4:15 झाले 2 तास गेलेत आमचे इथं फक्त जेवणासाठी पण ठीक आहे जेवण तरी ॲटलीस्ट चांगलं होतं आता इथून डायरेक्ट पनाह रिसॉर्ट कुठलं आहे नाव काय पनाह रिसॉर्ट आहे ना रिसॉर्ट आहे पनाह रिसॉर्टला समुद्र आहे समोर एकदम मस्त व्ह्यू आहे कुठला बीच आहे ते नाही माहिती कारण तिने ना इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ना हिंदीमध्ये लिहिलं आहे मराठीचा तर संबंधच नाही बीचचं नाव काय माहिती आहे तुला हां ओम आहे कोण म्हटलं अच्छा त्या साईडला पलीकडे ओम आहे ठीक आहे ओम बीचच पुढचा भाग आहे पार्ट 2 तर देवाकडे प्रार्थना करत आहेत ए कर्नाटकमध्ये आहे कन्नडमध्ये मागायचं त्या जय श्रीराम जय श्रीराम खाली जायचं आहे कुठल्या जंगलात बुक केलं रे हे कुठ रे नॉर्मल आहे सकाळी 12ला ज्या गोष्टीसाठी बाहेर पडलेलो किती वाजले 5 तास लागले भावा फक्त 17 ते 18 किलोमीटर यायला आपल्याला छी तू आजचा जो स्टे आहे तो इथं पनाह रिसॉर्ट असं नाव आहे ह्या रिसॉर्टचं आणि डॉम सिस्टीम आहे याला 2 रूम्स बुक केलेले आहेत एक इथं असणार आहे इथे काय इथं सगळे पोरं राहणार आहेत आल्या जरा इस्कडी केलेली आहे कारण थकल्यामुळं सगळी रेस्ट करत होती आल्या एकदम मस्त प्रॉपर्टी आहे आणि रात्री लाईट लावल्यानंतर अजून कडक दिसायला लागली स्टार्टिंगला तर फक्त आमचा ग्रुपच होता नंतर हळूहळू गोकर्ण आज फुल पॅक आहे त्यामुळं पब्लिक इकडे वाढत आहे आता जेवण झालेलं आहे 12 वाजून गेलेले आहेत सगळे झोपले कारण उद्या सकाळी उठून मुरुडेश्वरला जायचं आहे आणि मेन म्हणजे मुरुडेश्वर आणि अजून कुठली तरी जागा हे 2 होन्नावर करायचं आहे आणि हे दोन्ही एकाच दिवशी करायचं आहे त्यामुळे उद्याचा दिवस थोडा रश असणार आहे
खतरनाक रिएक्शन अख्खं पब्लिक गोळा केलंय या पोरगीनं आणि या पोरीनं